नमस्कार. राज्यामधील सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनामार्फत दिव्यांग टूलकिट योजना ही सुरू करण्यात आली असून या योजनेमार्फत दिव्यांग बांधवांना रोजगार त्याचबरोबर व्यवसाय निर्मितीसाठी त्यांच्यासाठी अर्थसहाय्य हे देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे. या संदर्भात शासन निर्णयाची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली होती. मात्र लाभार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की हा जी नवीन योजना आहे या नवीन योजनेसाठी प्रमाणपत्र जे लागेल हे प्रमाणपत्र कुठून मिळवायचं, त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्र लागतील, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, त्याचबरोबर या योजनेसाठी प्रथम प्राधान्य कुणाला मिळेल, म्हणजे यामध्ये सगळ्यात अगोदर कुणाला यामध्ये जो लाभ आहे हा दिला जाईल. तर याबाबतच लाभार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, आपल्या दिव्यांग बांधवांचे जे प्रश्न आहेत, यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे दररोजच्या प्रमाणे. त्याचबरोबर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, माझी ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये सुरुवात करूयात. दिव्यांग टूलकिट योजना जी आहे या अंतर्गत महाराष्ट्र सरकारची उद्योजकता प्रोत्साहन योजना आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी, अपंग व्यक्तींसाठी राज्य सरकारने सुरू केलेली दिव्यांग टूलकिट योजना एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देते. पूर्वी अनुदान केवळ 1,000 रुपये होतं, परंतु दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाने ते वाढवण्यात आले आहे आणि हे अनुदान DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे मध्यस्थ न घेता पैसे पटकन मिळतात आणि भ्रष्टाचारसुद्धा टाळता येतो. तर या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे, छोटा व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह भागवता येतो, ज्यामुळे आर्थिक स्वावलंबन हे वाढते. पात्र व्यवसायाची यादी कोणकोणते पात्र व्यवसाय आहेत, तर या योजनेमध्ये कोणत्याही स्थानिक लघुउद्योग किंवा व्यवसाय सेवा व्यवसायाला प्राधान्य आहे, ज्यामुळे लाभार्थी स्वतःच्या कौशल्यावर निवड करू शकतात. या पद्धतीची आहे छोटं किराणा दुकान सुरू केलं जाऊ शकतं. यासाठी दैनंदिन गरजा पुरवून तुमचं नियमित उत्पन्न त्यामध्ये मिळतं. शिवणकाम आहे, टेलरिंग, कौशल्यावर आधारित कमी गुंतवणुकीचा उद्योग. त्याच्यानंतर हस्तकला, हाताने ज्या वस्तू बनवल्या जातात, पापड असेल, वडापाव टपरी असेल, स्थानिक बाजारपेठेमध्ये याची विक्री केली जाऊ शकते. संगणक सेवा, यामध्ये कम्प्युटर क्लास, सायबर कॅफे, CSC केंद्र, माहिती सेवा केंद्र हे तयार घेतलं जाऊ शकतं. यावरचा तुमचा जो उद्योग आहे, रोजगार हा मिळवला जाऊ शकतो. त्याचबरोबर इतर उद्योग आहेत, कटलरी आहे, स्टेशनरी, बचत गट उद्योग आहेत, छोटे उद्योग हे केले जाऊ शकतात. तर या यादीवरील तुमचा कोणता जर उद्योग असेल, व्यवसाय असेल, तर तो सुद्धा चालणार आहे, जो स्वयंरोजगार देईल आणि उत्पन्न मिळवून देईल. उदाहरणार्थ दिव्यांग व्यक्ती स्वतः किंवा मदतीने व्यवसाय त्यासाठीचं चालवू शकतात. आता यासाठी आवश्यक प्रमाणपत्र कसं मिळवायचं, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि हे प्रमाणपत्र नसलं तरी काळजी नको, कारण सरकारने प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ज्या आहेत, ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, व्यवसाय प्रशिक्षण घेतलं जाऊ शकतं. महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग जे आहे, MCVT यांच्यामार्फत घेतलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, राष्ट्रीय कौशल्य विकास यांच्या अंतर्गत प्रमाणपत्र मिळवलं जाऊ शकतं. NDDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यामार्फत कौशल्य विकास महामंडळ यांच्यामार्फत मिळवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर NULM नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन जे आहे यांच्यामार्फत शासनमान्य प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण घेतलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दिव्यांग कौशल्य उद्योजकता विकास केंद्र जे आहे यांच्यामार्फत सुद्धा प्रशिक्षण सर्टिफिकेट जे आहे हे मिळवलं जाऊ शकतं. तर यासाठी गुगलवर तुम्ही संस्था शोधू शकता. जिल्हावार तर तालुका स्तरावर 1 ते 6 महिन्याची जी शिबिरं असतात, हे शिबिरं या शिबिरांमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊन यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मिळवलं जाऊ शकतं. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण, महानगरपालिका,
पालिका यांच्यामार्फत दर 3 ते 6 महिन्यामध्ये मोफत शिबिरं आयोजित केली जातात आणि ही वर्षातून 4 ते 5 वेळा असतात. प्रशिक्षणानंतरनं प्रमाणपत्र मिळतं, ते योजनांसाठी वैध असतं. आता आवश्यक कागदपत्र कोणती, तर अर्जासाठी पूर्ण कागदपत्र सादर करणं आवश्यक असतं, अन्यथा अर्ज हा नाकारला जाईल. यामध्ये आधार कार्ड, ओळखीचं प्रमाणपत्र आहे, पॅन कार्ड आवश्यक आहे, प्रशिक्षण प्रमाणपत्र जे आपलं वरती तुम्हाला घ्यायचं आहे ते, त्याच्यानंतर रेशन कार्ड, कुटुंब ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आदिवासी दाखला, डोमेसिल सर्टिफिकेट आवश्यक आहे. टूलकिट खरेदीचे बिल, साहित्य सिद्ध करण्यासाठी शासन निर्णयातील विहित फॉर्म PDF स्वरूपात तुम्हाला भरून तो अर्ज सादर करायचा आहे. उत्पन्नाचा दाखला पर्यायी असल्यास सादर करायचा आहे. कागदपत्र अपूर्ण असल्यास अर्ज रिजेक्ट होतो, म्हणून तपासून त्या पद्धतीने तुमची तयारी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल. ऑनलाईन करताना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा आणि त्या ठिकाणावरून तुम्ही अर्ज भरू शकता. ऑफलाईन अर्ज समाज कल्याण विभाग किंवा जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर केले जाऊ शकतं. अधिकारी अर्ज ऑनलाईन अपलोड करतील आणि सल्ला काय आहे तर प्रथम ऑफलाईन जाऊन तुमच्या ज्या चुकी असेल ते तपासा, नंतर ऑनलाईन सबमिट करा. त्यामुळे कागदपत्रांमध्ये काही अडचण असेल तर त्या सॉल्व्ह होऊन जातील आणि तुमचा अर्ज हा चांगल्या पद्धतीने वरती ज्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचून तुमचे काम जे आहे, तुमचा जो यामध्ये मिळणारा लाभ जो आहे तुमच्यापर्यंत मिळेल. आता लाभ वितरण कसं असेल तर शासन निर्णयानुसार दिव्यांग महिलांना प्रथम प्राधान्य असेल. कुटुंबातील जे दिव्यांग महिला आहेत त्यांच्या नावाने अर्ज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सामान्य दिव्यांग पुरुषांना, प्रथम अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पूर्ण कागदपत्रांसह यामध्ये लाभ दिला जाईल. त्याचबरोबर अर्ज लवकर करायचा आहे, पात्रता सुनिश्चित करून त्याप्रमाणे संसाधने जे असतील ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील, म्हणजे जे काही टूलकिट मिळणार आहे ते लाभार्थ्यांपर्यंत जेवढ्या लवकर पोहोचून तर या योजनेचा लाभ घेऊन दिव्यांग बांधव स्वावलंबी होऊ शकतात. अर्थात जरी कमी असलं 15,000 रुपये जो लाभ आहे हा जरी कमी असला तरी या अगोदर फक्त 1,000 रुपयाचा लाभ हा दिला जायचा, मात्र आता शासनाने हा वाढवून 15,000 रुपये इतका केलेला आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुमची नोंदणी असेल, सगळे कागदपत्र अपलोड असेल तर त्या ठिकाणावरून तुमचा अर्ज हा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज करणं जास्त चांगलं पडेल, जेणेकरून त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांमध्ये काही चुका असतील तर त्या ठिकाणीच काढून पुन्हा तुम्ही लगेच ज्या कागदपत्र लागणारी आहे ते अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने ही नवीन योजना दिव्यांग टूलकिट योजना जी आहे लाभार्थ्यांसाठी 15,000 रुपयाचा जो लाभ आहे हा दिला जाणार आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाणपत्र. यासाठी तुम्हाला ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षण यापूर्वी घेतलं असल्यास ते प्रमाणपत्र जोडलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, याचा लाभ घेतला जाऊ शकतो. अशाच पद्धतीच्या विविध योजनांबाबतच्या, त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पेन्शनबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.